बीडच्या परळी तालुक्यातील जिरेवाडी शिवारात काढणीला आलेलं सोयाबीन पीक पाण्यात, नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून मदत मिळावी, शेतकऱ्यांची मागणी। अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील काढणीला आलेल्या सोयाबीनचं नुकसान, हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी हवालदिल। धाराशिवच्या परंडा जवळा भागात अतिवृष्टी, सोयाबीन पाण्यात, पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील पिकांना फटका, जिल्ह्यातील 5 तालुक्यात अतिवृष्टीची नोंद, एकट्या मालेगाव तालुक्यात 19,146 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। नागपुरात मध्यरात्री झालेल्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं होतं। पूर्व नागपुरातील भांडेवाडी, अंतुनगर, गिरिजानगरमधील घरांमध्ये शिरलं होतं पाणी। राज्यातील धरणांमध्ये 86% पाणीसाठा जमा, सप्टेंबरची सरासरी ओलांडली, मराठवाड्यातही यंदा 73% पाणीसाठा। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील एकमेव असलेलं कुरनूर धरण 100% भरलं, धरणाच्या 3 दरवाजांमधून 210 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू।